सांगलीतून जप्त केलेले ड्रग्ज गोव्यात देखील पाठवण्यात आले होते अशी माहिती समोर आली आहे। मोठ्या प्रमाणात ड्रग्ज गोव्यात देखील पाठवण्यात आल्याची माहिती आहे। त्यासोबत पुण्यातील ड्रग्ज दिल्ली वाया पंजाब आणि हरियाणात गेले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। वेतनात वाढ आणि वसतिगृहाची दुरुस्ती यासह विविध मागण्यांची अंमलबजावणी न झाल्याने राज्यातील निवासी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारलाय। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील जवळपास 532 निवासी डॉक्टरांनी या संपात सहभाग घेतला। त्यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता वर्तवली जात असून रुग्णांची हाल होण्याची शक्यता आहे। लोकसभेच्या निवडणुकांसाठी जवळपास 11 ठिकाणचे उमेदवार निश्चित करून प्रचारात आघाडी घेतलेल्या उद्धव यांना आणखी एक मोठा धक्का बसलाय। पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि पक्षाच्या प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांनी त्यांचा राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवलाय। मुंबईच्या कार्यालयात बसून विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर या मनमानी कारभार करत असून त्यांनी संघटना विस्कळीत केली आहे। तसेच उद्धव आणि आदित्य यांच्या शब्दाला त्या किंमत देत नाहीत असा घणाघाती आरोप त्यांनी केलेला आहे। गोमांस विक्री करणाऱ्या 2 जणांना पोलिसांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतलं। सातपूर परिसरात एका रिक्षातून गोमांस विक्री करत होते। विशेष पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करत दोघांना ताब्यात घेतलं। रईस खान, जुबेर कुरेशी या दोघांना ताब्यात घेण्यात आलंय। अहमदनगर जिल्हा पोलीस दलात 109 नवीन वाहनांची भर पडली आहे। 3,60,00,000 रुपये किमतीच्या वाहनांमध्ये 35 बुलेरो, 5 न्यू बुलेरो, 5 स्कॉर्पिओ आणि 1 थार अशा 46 चारचाकी वाहनांची जोडी आहे। सोबतच 63 दुचाकी देखील पोलीस दलात देण्यात आलेले आहेत। जिल्हा नियोजन आणि गृह विभागाकडून ही वाहने जिल्हा पोलीस दलांना देण्यात आली असून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते वाहनांच्या चाव्या जिल्हा पोलीस दलाला सुपूर्द करण्यात आल्या आहेत। मोठ्या संख्येने मिळालेल्या या वाहनांमुळे पोलीस दलाची गती वाढणार आहे। लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पुण्यात पाणी कपात होणार की पाणी बचतीसाठी पुणे महापालिकेला काय उपाययोजना करावी लागणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। पुण्यात शनिवारी कालवा समितीची बैठक आयोजित करण्यात आली। पावसाने ओढ दिल्यामुळे धरणांमधील पाणीसाठा कमी झालाय। भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचं दीर्घ आजाराने निधन झालं। वयाच्या 59व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। राजेंद्र पाटणी हे कारंजा विधानसभा मतदारसंघातून आमदार होते। गेल्या 2 ते 3 वर्षांपासून ते आजारी होते। त्यांच्यावर मुंबईमध्ये उपचार सुरू होते। वर्ध्यामध्ये एक मद्यधुंद महिला पोलिसांच्या कारने दुचाकीला धडक दिल्याची माहिती समोर आली आहे। या धडकेत 2 जण जखमी झालेत। नागरिकांना महिला पोलिसाला थांबवत जाब विचारला असता महिला पोलीस कर्मचाऱ्याने उलटा रुबाब दाखवत तेथून पळ काढलाय। या प्रकाराबाबत रामनगर पोलिसांनी अपघाताची नोंद दाखल केल्याची माहिती समोर आली आहे। मनसे नेते अमित ठाकरेंच्या नेतृत्वात पुणे विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी धडक मोर्चा काढला जातोय। हा मोर्चा सेनापती बापट रोड ते पुणे विद्यापीठादरम्यान जाणार असून हा रस्ता पुण्यातील सर्वाधिक वर्दळ असणाऱ्या रस्त्यांपैकी एक असल्याने मोठी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली। भाजपा खासदार सुजय विखे आणि भाजपा आमदार राम शिंदे यांच्यातील राजकीय शीतयुद्ध सर्वश्रुत आहे। कांदा निर्यात बंदी उठवल्यावरून खासदार सुजय विखे आणि आमदार राम शिंदे यांच्यातील मतभेद पुन्हा समोर आले आहेत। गोरगरीब आदिवासी शेतकरी कामगार शेतमजुरांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे। नाशिकच्या सुरगाण्यातील गुजरात सीमेवर बर्डीपाड्यापासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किसान सभेच्या वतीने माजी आमदार JP गावित यांच्या नेतृत्वाखाली पायी लॉंग मार्च काढण्यात आला। गावोगावी मुक्काम करून 26 फेब्रुवारीला हे लाल वादळ नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत महामुक्काम आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आलाय। प्रसिद्ध कवी, गझलकार, लेखक दीपक करंदीकर यांचं निधन झालं। वयाच्या 69व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास असलेले करंदीकर गेल्या 8 दिवसांपासून आजारी होते। खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना बुधवारी मध्यरात्रीनंतर त्यांची प्राणज्योत मालवली। करंदीकर यांच्या पार्थिवावर गुरुवारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले।
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरात उद्धव यांचा दौरा रद्द करण्यात आलाय। उद्धव 24 तारखेला जनसंवाद मेळाव्यात संबोधित करणार होते। मराठा आरक्षणासंदर्भात चक्काजाम आंदोलनामुळे उद्धव यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती मिळते। येत्या 24 तारखेला सर्वत्र मराठा आंदोलक चक्काजाम करणार असल्याने दौरा रद्द केल्याचं समजलं जातंय।